बँकेतील केवायसी अद्ययावत करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची मी थोडक्यात माहिती सांगते. केवायसी अद्ययावत करण्यासाठी आरबीआयच्या गाईडलाईननुसार प्रामुख्याने 2 भाग पडतात. एक म्हणजे इंडिव्हिज्युअल कस्टमर आणि दुसरा म्हणजे अदर दॅन इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल कस्टमरसाठी प्रामुख्याने आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरचे सर्टिफिकेट व नरेगा कार्ड ही सर्व ऑफिशियल व्हॅलिड डॉक्युमेंट्स आहेत. बँकेतील खाते कोणत्याही प्रकारचे असले तरी ग्राहकाची प्रत्यक्ष ओळख म्हणून ऑफिशियल व्हॅलिड डॉक्युमेंटपैकी किमान एक डॉक्युमेंट बँकेमध्ये देणे अनिवार्य आहे. ग्राहकाचे जर व्यक्तिश किंवा संयुक्त बचत खाते बँकेमध्ये असेल तर त्यासाठी किमान एक ऑफिशियल व्हॅलिड डॉक्युमेंट देणे तसेच त्याबरोबर पॅन कार्ड आणि ग्राहकाचा अद्ययावत फोटो बँकेमध्ये सबमिट करणे गरजेचे आहे. आरबीआयच्या नियमानुसार व्यक्तिश किंवा संयुक्त खात्याची केवायसी दर 10 वर्षांनी अद्ययावत करणे गरजेचे आहे. निष्क्रिय झालेले खाते पुन्हा सुरू करताना कोणतेही अतिरिक्त शुल्क लागत नाही. अधिक माहितीसाठी बँकेच्या जवळच्या शाखेमध्ये भेट द्या किंवा ग्राहक सेवा क्रमांकावरती संपर्क साधा. ग्राहक सेवा क्रमांक आहे 180023333258. आपल्या आर्थिक सुरक्षिततेचे द्योतक आहे. ते चालू ठेवा, सुरक्षित ठेवा. धन्यवाद. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक.